ठाणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कामाचा आढावा महापौर शर्मिला पिंपळकर यांनी घेतलाय। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवरती शहरातील सर्व नाल्यांची साफसफाई मार्च अखेरपासून हाती घेऊन मे अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करावे असे निर्देश त्यांनी घनकचरा व्यवस्थापनाला दिले आहेत। महानगरपालिकेच्या कैलासवासी अरविंद पेडसे सभागृहामध्ये झालेल्या बैठकीमध्ये घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त मधुकर बोडके, आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे यांच्या संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। बैठकीत शहरातील रस्ते, साफसफाई, कचरा हस्तांतरण केंद्र, घनकचरा प्रक्रिया प्रकल्प, सामुदायिक व सार्वजनिक शौचालयांची स्थिती, बांधकाम, पाडकाम, कचऱ्यांची प्रक्रिया तसेच स्वच्छ ठाणे विजन या उपक्रमांची माहिती सादरीकरणाद्वारे देण्यात आली। शहरातील काही प्रभागांमध्ये सार्वजनिक शौचालयांची नियमित साफसफाई होत नसल्याच्या तक्रारी येत असल्याने निदर्शनास आणून देत महापौरांनी याकडे विशेष लक्ष देण्याचे आदेश दिलेत। शौचालयांमध्ये मुबलक पाणी उपलब्ध असावे, पाण्याच्या टाक्या रिकाम्या झाल्यावरती तात्काळ भरल्या जाव्यात, तसेच दरवाजांचे कडी कोंडे सुस्थितीत ठेवावे यासाठी संबंधित स्वच्छता निरीक्षकांनी दक्षता घ्यावी असं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे।